मी इथे बनवत आहे मोमोज आणि मोमोजची चटणी पण. तर छान असे मऊ लुसलुशीत असे बनतात हे मोमोज. तर इथे मी 3 टोमॅटो मधून कट करून घेतलेले आहेत, 2-4 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडासा लसण, मीठ चवीनुसार, 2 चम्मच साखर घेतलेली आहे आणि थोडीशी अद्रक कट करून आणि 2 ते 3 मिरी कुटून घेतलेले आहेत. आणि आता हे 10 ते 15 मिनिटं आपल्याला मस्त उकळून शिजवून घ्यायचं आहे. आणि आता पीठ भिजवून घ्यायचं मोमोजच्या वरच्या आवरणासाठी. तर मी इथे ना मैदा घेतला होता 2 वाट्या, तर तो घट्ट भिजवून घ्यायचा, एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, असं मऊ लुसलुशीत भिजवून घ्यायचं पीठ. थोडंसं तेल लावून आता साईडला ठेवलं. आता पत्ता गोबी कट करून घ्यायची एकदम बारीक अशी. तर इथे माझ्याकडं हे ग्राइंडर आहे, तर ह्याने मी एकदम बारीक अशी पत्ता गोबी कट करून घेतलेली आहे. बघा इथे किती छान बारीक कट झाली. आणि आता शिमला मिरची पण कट करून घ्यायची. तुमच्याकडे गाजर असेल तर गाजर पण तुम्ही यामध्ये टाकायचं, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी स्किप केलेलं आहे. आणि इथे बघा आपले टोमॅटो तयार झालेले आहेत. तर ह्याला आता थंड व्हायला ठेवलं बाजूला साईडला. आणि आता मिरच्या कट करून घेते मी एकदम बारीक अशा, आणि थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेते आणि बारीक करून घेते एकदम असं. तर बघा इथे टोमॅटो आपले थंड झाले आहेत, तोपर्यंत ह्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं. आता पूर्ण त्याचं पाणी बाजूला करायचं आणि सगळं जसं तसं मिक्सरला करून घ्यायचं. आणि इथे तयार झालेली आहे आपली चटणी. आता बघा हे शिमला मिरची आणि पत्तागोबीचं बारीक केलेलं मीठ टाकून साईडला ठेवलं होतं मी. आणि आता त्याच्यातलं पूर्ण पाणी पिळून घ्यायचं, म्हणजे त्या सारणाला पाणी सुटणार नाही आणि आपले मोमोज फुटणार नाहीत त्याच्यामुळे. आणि थोडंसं माझ्याकडं पनीर होतं म्हणून तेही घेतलं मी. आणि भरपूर असा लसण कुटून टाकलेला आहे. आणि आता तेलामध्ये ही पत्तागोबी आणि शिमला मिरची टाकायची आणि एकदम गॅस फुलवर राहू द्यायचा. मीठ टाकायचं चवीपुरतं, थोडासा सोया सॉस टाकायचा 2 चम्मच. आणि नंतर ह्याला चांगलं जास्त फुल गॅसवर मिक्स करून घ्यायचं 5 मिनिट फक्त. आणि हे तयार झालेलं आहे आपलं आता सारणमध्ये भरण्यासाठी मोमोजच्या. तर चला आता मोमोज बनवून घेऊया. तर इथे मी असे पतले पतले पातळ असे लाट्या करून ह्याचे लाटी लाटून घेतलेली आहे. आणि आता याच्यामध्ये भरून घ्यायचं. मी पूर्ण अगोदर लाटून घेतल्या. आणि इथे बघा आपल्याला मला एवढे शेप, तर तुम्हाला जसे शेप जमतील ना तर तसे तुम्ही करू शकता. पण नक्की बनवून नक्की बघा, खूप छान बनतात हे मोमोज आणि खायला पण मुलांना खूप आवडतात. शेफचं काही नाही, टेस्टला छान झाले पाहिजे. इथे बघा, आणि फुटणार नाहीत असे बनवायचे शेप. इथे आता मी खाली कढईमध्ये पाणी ठेवलं, त्याच्यावर अशी चाळणी ठेवली आणि आता हे मोमोज 10 मिनिटं मस्त वाफवून घेतले. आणि बघा इथे एकदम मऊ आणि लुसलुशीत असे तोंडात टाकले की चवीला एकदम छान आणि असे मोमोज तयार आहेत आपले. तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि कशी वाटली रेसिपी कमेंट पण करा. बाय.